आता आपल्याला पाहायचं आहे हिमनदीचं कार्य आणि त्या कार्यामुळे तयार होणारी हिमनदीची भूरूपे. तर पहिल्यांदा मग हिमनदी म्हणजे नक्की काय हे समजून घ्या. हिमनदी म्हणजे बर्फाची मोठी राशी जी उताराला अनुसरून पुढे पुढे सरकत असते, त्याला आपण हिमनदी म्हणतो. आपली नदी जशी असते की ज्याच्यामध्ये पाणी वाहत असतं, तसं हिमनदी ही बर्फाची नदी असते, पण इथे बर्फ जो आहे तो सावकाशपणे पुढे सरकत असतो आणि ही बर्फाची मोठी राशी असते. लक्षात येतं? आणि हे कुठे घडून येतं? जिथे उंचावरचा प्रदेश आहे, थंड प्रदेश आहे, जिथे 0°C पेक्षा तापमान कमी आहे आणि तो प्रदेश बर्फाने आच्छादलेला आहे, जिथे हिमवृष्टी होते, तिथे हे हिम जे आहे ते उताराला अनुसरून वाहत असतं आणि त्याला आपण म्हणतो हिमनदी. लक्षात आलं? हिमनदी. आणखी एक संकल्पना लक्षात घ्या, हिमरेषा म्हणजे काय? हिमरेषा म्हणजे अशी किमान उंची की ज्या उंचीपेक्षा जास्त तुम्ही वर गेला की तिथे सगळा बर्फ असेल किंवा तिथला सगळा प्रदेश काय असणार आहे? हिमाच्छादित असणार आहे. म्हणजे अशी किमान उंची की ज्याच्यावरती पूर्ण प्रदेश हा बर्फाच्छादित असतो, त्या किमान उंचीला आपण म्हणतो हिमरेषा. म्हणजे त्या हिमरेषेच्या वर बर्फ असेल आणि त्या हिमरेषेच्या खाली काय असणार आहे? पाणी. म्हणजे पाणी जे त्याच्यावर त्या उंचीच्या वरचा जो भाग असेल तिथे पूर्ण प्रदेश बर्फाने आच्छादलेला असेल आणि त्याच्या खाली मात्र बर्फ नसेल, तिथे पाणी जे आहे ते पाण्याच्या अवस्थेमध्ये राहील. म्हणजे तिथलं तापमान जे असेल ते 0°C पेक्षा जास्त असेल आणि त्या हिमरेषेच्या वरच्या भागाचं तापमान 0°C पेक्षा कमी असेल की जेणेकरून तिथलं पाणी हे बर्फ अवस्थेत असेल. हिमालयामध्ये असं दिसून येतं. आपण जसजसं तुम्ही हिमालयाकडे वरती जाल तसतसं तुम्ही जसजसं वर जाल तसतसं तुम्हाला हिमाने आच्छादलेल्या टेकड्या दिसून येतात. तर ज्या उंचीच्या वर तुम्हाला हिमाच्छादित प्रदेश दिसतो त्या उंचीला म्हणायचं हिमरेषा. लक्षात आलं? हिमरेषा ही जी आहे ती सारखी बदलत असते. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही हिमरेषा थोडी वर सरकते, बरोबर आहे. तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये हीच हिमरेषा थोडी खाली सरकते, कमी उंचीवरच तुम्हाला बर्फ दिसायला लागतो. तसंच विषुववृत्तीय भागामध्ये हिमरेषा काय असते? उंचावर असते, तिथे तापमान जास्त आहे त्यामुळे. तर जसजसं तुम्ही विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जाल तसतसं ही हिमरेषा तुम्हाला खाली खाली सरकताना दिसते आणि ध्रुवावर तर ती समुद्र सपाटीवरच तुम्हाला बर्फ दिसायला सुरुवात होते, कारण ध्रुवाच्या ठिकाणी समुद्राच्या पातळीवरच तुम्हाला बर्फाने आच्छादलेली भूमी दिसते. तर अशा पद्धतीनं हे संकल्पना आहे हिमरेषेची. त्यानंतर आता लक्षात घ्या की हिमनदी जेव्हा वाहत समुद्राला मिळते तेव्हा ज्या ठिकाणी ती समुद्राला मिळते तिथे काय होतं? त्या हिमनदीमध्ये जो काही बर्फ वाहून आलेला आहे तो बर्फ मोठ्या मोठ्या तुकड्यांच्या स्वरूपात असतो आणि ती हिमनदी समुद्राला मिळते तेव्हा ते तुकडे समुद्राच्या पाण्यामध्ये तरंगत पुढे जातात आणि याच तुकड्यांना आपण काय म्हणतो? हिमनग. आणि हे प्रचंड मोठ्या आकाराचे तुकडे असतात. आपल्या एकेका मोठ्या मोठ्या गावाच्या आकारा एवढे, शहरा आकारा एवढे हे मोठे मोठे तुकडे असतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हिमनदी ही मोठ्या आकाराची असते, त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या आकाराचे हिमाचे तुकडे किंवा बर्फाचे तुकडे वाहत असतात. मग आता या हिमनदीमुळे कशा प्रकारे भूरूपे तयार होतात ते आपल्याला पाहायचं आहे. तर लक्षात घ्या की हिमनदीमध्ये देखील आपण काय करतोय? 2 टप्प्यामध्ये भूरूपे पाहतोय. एक हिमनदीच्या अपक्षरण कार्यामुळे होणारी भूरूपे आणि दुसरं हिमनदीच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे. मग आता पहिला प्रकार बघूयात, हिमनदीच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होणारी भूरूपे. यामध्ये 7 प्रकारची भूरूपे आपल्याला आढळून येतात. एक आहे हिमगर्त, ज्याला इंग्लिशमध्ये सर्क म्हटलं जातं. दुसरं आहे यू आकाराची दरी. तिसरं आहे लोंबती दरी किंवा हँगिंग व्हॅली. चौथा आहे गिरीशृंग, त्यालाच हॉर्न असं म्हटलं जातं. 5वं आहे मेषशिला, ज्याला रॉची माउंटनी असं म्हटलं जातं. 6वं आहे शृंग व पुच्छ, त्याला क्रॅग अँड टेल असं म्हटलं जातं, शृंग आणि पृच्छ. 7वं आहे हिमकाडी, त्यालाच म्हटलं जातं फियॉर्ड किनारा. तर अशी 7 भूरूपे हिमनदीच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होतात, ती आपल्याला पाहायची आहेत. तर मग पहिलं पाहूयात हिमगर्त म्हणजे काय. तर आता लक्षात घ्या की जेव्हा पर्वतावरून हिमनदी उताराच्या दिशेने वाहत असते तेव्हा त्या हिमनदीमध्ये जो काही बर्फ असतो तो स्थायू अवस्थेत असतो आणि तो बर्फ
त्याच्या खाली असणारा जो काही खडक आहे त्या शिखराचा, पर्वताचा, त्या खडकाचं अपक्षरण करतो. तो बर्फ शिखरावरून किंवा पर्वतावरून खाली येत असताना अशा पद्धतीनं अपक्षरण होतं की तिथे एक अर्धवर्तुळाकार आकाराचा खड्डा तयार होतो त्या शिखरावरती उताराच्या दिशेने. एक आराम खुर्ची असते बघा टांगलेली वरती, तर त्या आराम खुर्चीसारखा त्याला आकार प्राप्त होतो. आकृतीमध्ये दिसेल तुम्हाला. त्या आराम खुर्चीसारखा त्या शिखराला खोलगट भाग तयार होतो उतारावरती, जेथून हिमनदी वाहते. कशामुळे? तर त्या हिमनदीने बर्फाने त्याच्या खाली असणारा जो काही खडक आहे त्याचं अपक्षरण केलं आणि त्याच्यामुळे तिथे खोलगट असा अर्धवर्तुळाकार भाग तयार झाला की ज्याला आपण म्हणतो हिमगर्त. लक्षात आलं? आता या हिमगर्ताच्या बाबतीत वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी नावं आहेत त्याला, ती आपल्याला माहीत असली पाहिजेत. याच्यावरती जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो, तर तेही पाहून घ्या. स्कॉटलंडमध्ये याला क्वारी असं म्हटलं जातं, जर्मनीमध्ये कारेन असं म्हटलं जातं, वेल्समध्ये याला स्विम असं म्हटलं जातं आणि फ्रान्समध्ये याला सर्क म्हणतात हिमगर्तला. लक्षात आलं? म्हणजे हे एकच भूरूप आहे, परंतु वेगवेगळ्या देशात याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. तर हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. लक्षात आलं हिमगर्त कशाला म्हणायचं? ओके. मग आता पुढचं भूरूप पाहूयात. त्याचं नाव आहे यू आकाराची दरी. म्हणजे जसं आपण पाहिलं होतं की नदीचं कार्य पाहताना आपण दऱ्या पाहिलं होतं की पहिल्यांदा व्ही आकाराची दरी, नंतर यू आकाराची दरी. तसंच हिमनदीच्या बाबतीतही घडून येतं. हिमनदीच्या बाबतीमध्ये त्याच्या खाली असणाऱ्या खडकाचं मोठ्या प्रमाणात अपक्षरण घडून येतं, कारण इथे जो वाहणारा पदार्थ आहे तो काय आहे? स्थायीरूप बर्फ. त्याच्यामुळे खडकाचं अपक्षरण काय होणार आहे? मोठ्या शक्तीने होणार आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे या हिमनदीची दरी असते ती यू आकाराची असते. म्हणजे त्याचे उतार जे असतात ते एकदम सरळ असतात आणि त्याचा जो तळ असतो तो सपाट आणि अरुंद असतो. तर त्याच्या ज्या काही बाजूच्या कडा असतात त्या एकदम सरळ उंच असतात. त्याच्यामुळे इंग्रजीतल्या यू आकारासारखा या हिमनदीच्या पात्राला आकार प्राप्त होतो आणि त्यालाच आपण म्हणतो यू आकाराची हिमनदीची दरी. लक्षात आलं? यू आकाराची दरी हिमनदीचं भूरूप. ओके. मग पुढचं भूरूप पाहूया. ते आहे लोंबती दरी. लोंबती दरी कशाला म्हणायचं? हँगिंग व्हॅली. तर आता लक्षात घ्या की एक मुख्य मोठी हिमनदी आहे, ती उतारावरून वाहते आणि तिला बाजूने येऊन मिळणाऱ्या उपहिमनद्या आहेत ज्या छोट्या छोट्या आहेत. आता मुख्य हिमनदीमधल्या बर्फाचं प्रमाण जास्त असणार आहे, त्याच्यामुळे त्या बर्फाच्या खाली जे खडकाचं अपक्षरण होणार आहे तेही जास्त असणार आहे. त्याच्यामुळे या मुख्य हिमनदीचं जे पात्र आहे ते मोठं आणि खोल असणार आहे. बरोबर आहे. तर तिला ज्या उपनद्या येऊन मिळतात त्या काय आहेत? छोट्या छोट्या आहेत. त्यामुळे त्यांचं पात्र कमी खोल आणि असणार आहे. लक्षात आलं? छोटं आणि कमी खोल असल्यामुळे ते पात्र जे आहे उपहिमनद्याचं पात्र हे मुख्य हिमनदीच्या पात्रापेक्षा किंवा पात्राचं जे तळ आहे त्यापेक्षा थोडं उंचावरती असणार आहे. आणि त्याच्यामुळे आकृतीत दाखवल्यामुळे ज्या उपहिमनद्यांच्या दऱ्या आहेत त्या काय दिसतात? मुख्य हिमनदीच्या साठी वरून लोंबतायत अशा स्वरूपाच्या दिसतात आणि म्हणून त्या दऱ्यांना म्हटलं जातं लोंबती दरी. म्हणजे लक्षात आलं? मुख्य हिमनदीच्या मोठ्या पात्राला उपहिमनद्याच्या जे छोटी पात्र असतात ती उंचावरती असतात आणि त्यांनाच आपण म्हणतो लोंबत्या दऱ्या. लक्षात आलं हे भूरूप? ओके. मग आता पुढचं भूरूप लक्षात घ्या. त्याचं नाव आहे गिरीशृंग. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये हॉर्न म्हटलं जातं. आता हा काय प्रकार आहे बघा. तर आपण जे पहिलं भूरूप पाहिलं ना हिमगर्त, आराम खुर्चीसारखा आकार प्राप्त होतो अर्धगोलाकार. आता जर पर्वत शिखराच्या सगळ्याच बाजूंना हिमनद्या वाहत असल्या आणि सगळ्याच बाजूला असे हिमगर्त तयार झाले, आराम खुर्चीसारखे भाग तयार झाले आणि ते सगळ्यात शेवटी एकमेकाला जोडले गेले, तर काय होतं? त्याच्यामुळे ते पर्वत शिखर एकदम टोकदार असलेलं आपल्याला दिसून येतं. ते पर्वत शिखर काय होतं? एकदम टोकदार बनून जातं आणि त्याला तेव्हा म्हटलं जातं गिरीशृंग. म्हणजे हिमगर्त जेव्हा पर्वताच्या सगळ्या बाजूनी तयार होतात तेव्हा त्या पर्वताचं शिखर हे एकदम टोकदार असं बनतं आणि तेव्हा त्याला म्हटलं जातं गिरीशृंग किंवा त्याला इंग्लिशमध्ये हॉर्न म्हणतात. स्वित्झर्लंड मधलं मॅटरहॉर्न नावाचं असं एक शिखर आहे आणि हे खूप जगप्रसिद्ध असं या गिरीशृंगचं उदाहरण आहे. लक्षात आलं हे भूरूप? मग पुढचं भूरूप पाहूयात. ते म्हणजे मेषशिला किंवा त्याला रॉची माउंटनी असं म्हटलं जातं.
लक्षात आलं? मेषशिला. आता मेषशिलामध्ये तुम्हाला नावावरूनच कळेल, मेष म्हणजे मेंढी असतं आणि ही मेंढीच्या आकाराची शिला किंवा दगड या स्वरूपाचं हे भूरूप आहे. मग हे कसं तयार होतं ते लक्षात घ्या. तर हिमनदीच्या मार्गामध्ये जेव्हा एखादा कठीण खडक येतो अडथळा म्हणून, तेव्हा हिमनदी किंवा ते हिमनदीतला बर्फ त्या खडकावर चढून त्याला पास करतो, त्याच्यावरून पुढे जातो. असं पास करत असताना ज्या बाजूवरून तो हिम जो आहे किंवा हिमनदी आहे त्या खडकावरती चढते, त्या बाजू किंवा ती बाजू जी आहे खडकाची ती त्या घर्षणाने गुळगुळीत होते, पॉलिश होते. तर त्याच्या विरुद्ध बाजू जिथून तो हिमाचा तुकडा त्या खडकावरून खाली उतरतो ती बाजू मात्र खडबडीत असते. आणि हा आकार जो आहे दुरून पाहिला तर बसलेल्या मेंढीसारखा दिसतो, म्हणून याला मेषशिला असं म्हटलं जातं. लक्षात आलं? म्हणजे हिमनदीच्या मार्गात जेव्हा कठीण खडकाचा टेकडीसारखा अडथळा निर्माण होतो तेव्हा हिमनदी त्यावर चढून त्याला पास करते. ती ज्या बाजूने चढते तिकडं घर्षण होऊन तो भाग गुळगुळीत होतो टेकडीचा, तर त्याच्या विरुद्ध बाजूचा भाग जो आहे तो खडबडीत राहतो. आणि त्याच्यामुळे तो जो काही टेकडीचा आकार आहे तो दुरून पाहिलं तर बसलेल्या मेंढीसारखा दिसतो, की जिची एक पाठीकडची बाजू जी असते ती मऊ अशी लोकरीसारखी दिसते, ती चकचकीत असते. तर त्यामुळे या भूरूपाला मेषशिला असं म्हटलं जातं, कारण मेंढीसारखं ते दुरून दिसतं. मग पुढचं भूरूप लक्षात घ्या. आता पुढच्या भूरूपाचं नाव आहे शृंग आणि पृच्छ. मग यामध्ये शृंग कशाला म्हणायचं आणि पृच्छ कशाला म्हणायचं हे लक्षात घ्या. तर आता पुन्हा तसंच हिमनदी वाहत असताना तिच्या मार्गामध्ये तर अत्यंत कठीण खडक आला, बेसाल्ट खडकासारखा, की ज्याचं अपक्षरण होऊ शकत नाही. असा खडक जेव्हा येतो तेव्हा काय होतं, तर तो खडक तसाच राहतो, त्याचं अपक्षरण हिमनदी करू शकत नाही. परंतु त्याच्या आधी जो हिमनदीने वाहून आणलेला गाळ आहे तो जेव्हा हिमनदी त्या कडक अशा कठीण अशा खडकाला पास करून पुढे जाते तेव्हा त्या कठीण खडकाच्या पाठीमागच्या बाजूला त्या नदीने वाहून आणलेल्या गाळाचे निक्षेपण केलं जातं. आणि त्यामुळे त्या कठीण अशा उभ्या राहिलेल्या खडकाच्या पाठीमागच्या बाजूला त्या गाळाचा एक शेपुटासारखा भाग तयार झालेला दिसतो, त्याला म्हटलं जातं पृच्छ. आणि जो कठीण खडकाचा भाग जसाच्या तसा राहिला त्याला म्हटलं जातं शृंग. म्हणजे लक्षात आलं, शृंग कशाला म्हणायचं, की हिमनदीच्या मार्गामध्ये बेसाल्ट खडकासारखा जर कठीण भाग आला तर तो जसाच्या तसा राहतो, त्याचं अपक्षरण होत नाही, त्याला शृंग म्हणतो. हिमनदीने वाहून आणलेला गाळ या शृंगाच्या पाठीमागच्या बाजूला डिपॉझिट होतो आणि तो त्या खडकाला शेपटासारखा दिसतो, त्याला आपण म्हणतो पृच्छ म्हणजे शेपूट, किंवा इंग्लिशमध्ये त्याला टेल म्हटलं जातं. लक्षात आलं? म्हणजे शृंग हे अपक्षरणाचं भूरूप आहे तर पृच्छ हे निक्षेपणाचं भूरूप आहे, हे लक्षात घ्या. परंतु ते एकत्रितपणे दिसतात म्हणून त्याला शृंग व पृच्छ असं एकत्रितपणे त्या भूरूपाला म्हटलं जातं. शेवटचं भूरूप पाहूयात, ते आहे हिमखाडी किंवा त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं फियॉर्ड. आता हे काय आहे बघा, हिमनदी समुद्राला जिथे मिळते तिथे समुद्राच्या जमीन आहे ती थोडी उंच असते आणि हिमनदीचं जे पात्र आहे त्याची खोली जास्त असते. त्याच्यामुळे काय होतं, समुद्राचं पाणी उलट त्या हिमनदीच्या पात्रामध्ये शिरतं खाली. बरोबर आहे, कारण बर्फ तर वरती असतो, तो समुद्राच्या पाण्यात तरंगत निघून जातो, पण समुद्राचं खालचं जे पाणी आहे ते हिमनदीच्या त्या पात्रामध्ये शिरतं आणि त्यालाच आपण म्हणतो हिमखाडी. जसं आपल्याकडे नदी समुद्राला मिळते तिथे जेव्हा समुद्राचं पाणी नदीमध्ये शिरतं त्याला आपण खाडी म्हणतो, तसंच हिमनदीच्या बाबतीत आहे की जिथं हिमनदी समुद्राला मिळते आणि तिथे समुद्राचं पाणी हिमनदीमध्ये घुसतं त्याला आपण हिमखाडी असं म्हणतो, किंवा त्याला इंग्लिशमध्ये फियॉर्ड समुद्र किनारा असं म्हटलं जातं. तर आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल फियॉर्ड समुद्र किनारा कसा आहे. तर ही 7 भूरूपे होती हिमनदीच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होणारी. लक्षात आली? मग यानंतर आपल्याला पाहिजेत हिमनदीच्या निक्षेपण कार्यामुळे किंवा संचयन कार्यामुळे तयार होणारी भूरूप. तर आता हे लक्षात घेताना आधी 2 बाबी लक्षात घ्यायच्यात, ते म्हणजे इथे गाळाचे 2 प्रकार असतात. हिमनदीच्या बाबतीत गाळाचे 2 प्रकार असतात. कसे ते बघा. हिमनदी जेव्हा उंचावरून वाहत येते, ती जसजशी खाली वाहत येते पर्वतावरून तसतसं ती काय होते, खाली येईल तसं तापमान वाढत जातं. बरोबर आहे, उंचावरती तापमान कमी असतं, जशी ती हिमनदी खाली वाहत येते तसं तिथलं तापमान वाढत जातं.
आणि जिथं तापमान 0°C पेक्षा जास्त होतं म्हणजे हिमनदी हिमरेषेला क्रॉस करते, तेव्हा तिथं हिमनदीला बर्फ वितळायला सुरुवात होते. म्हणजे तिथं हिमनदीचा शेवट होतो आणि तिथं बर्फ वितळून तिथून पाणी वाहायला सुरुवात होतं. त्या भागाला म्हटलं जातं हिमनदीचा अग्रभाग किंवा शेवटचा भाग. लक्षात आलं? मग आता या हिमनदीने बर्फ अवस्थेमध्ये वाहून आणलेला गाळ आणि पुन्हा जेव्हा हिमनदीचा शेवट झाला आणि तिथून पाणी तयार झालं आणि ते पाणी वाहायला लागलं, त्या पाण्याने वाहून आणलेला गाळ, असे 2 प्रकारचे गाळ असतात. मग हिमनदीमध्ये बर्फाच्या स्वरूपात असणाऱ्या किंवा बर्फाने वाहून आणलेल्या गाळाला हिमानी गाळ म्हटलं जातं. तर हिमनदीचा शेवट झाल्यानंतर जे बर्फ वितळून पाणी तयार होतं आणि ते पाणी पुढे वाहतं, त्या पाण्याने जो गाळ वाहून आणला जातो त्याला म्हटलं जातं हिमजलोढ. तर लक्षात आलं? हिमानी गाळ म्हणजे हिमनदीच्या बर्फाने वाहून आणलेला गाळ, की जो गाळ जिथे हिमनदीचा शेवट होतो तिथे साचतो आणि तिथून पुढे पाणी तयार होऊन ते पाणी वाहतं. ते पाणी जो गाळ वाहून आणतं त्याला हिमजलोढ म्हटलं जातं आणि हिमनदीतला बर्फ जो गाळ वाहून आणतं त्याला हिमानी गाळ म्हटलं जातं. लक्षात आलं? 2 गाळ आधी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि मग आपल्याला त्यांच्या निक्षेपणामुळे तयार होणारी भूरूपे पाहायची आहेत. तर यामध्ये 3 भूरूपे ही हिमानी गाळाची आहेत आणि 3 भूरूपे ही हिमजलोढाची आहेत. तर त्यांची यादी लक्षात घ्या. पहिलं आहे हिमोड, ज्याला इंग्लिशमध्ये मोरेन्स म्हटलं जातं. दुसरं आहे हिमानी गाळाचे मैदान. तिसरं आहे हिमोड गिरी, ज्याला ड्रमलिन्स म्हटलं जातं. ही पहिली 3 हिमानी गाळाची भूरूपे आहेत. आता पुढची 3 बघा. हिमोड कटक, त्याच्या पुढे आहे कंकतगिरी आणि त्यानंतर 6वं आहे हिमजलोढ मैदान. आता ही शेवटची 3 आहेत ती हिमजलोढाची भूरूपे आहेत किंवा हिमजलोढाचं निक्षेपण होऊन तयार होणारी भूरूपे आहेत. मग आता ती एक एक करून आपण पाहूयात काय आहेत. तर आता पहिलं लक्षात घ्या, हिमोड. हिमोड म्हणजे काय? तर हिमानी गाळाचं नदीच्या पात्रामध्ये संचयन होऊन जे काही भूरूपे तयार होतात त्याला हिमोड म्हटलं जातं. मग आता हिमनदीच्या बर्फाने वाहून आणलेला गाळ कुठे साचतो त्यावरून त्याचे 3 प्रकार आहेत. एक आहे पार्श्व हिमोड, लॅटरल मोरेन्स. दुसरा आहे मध्य हिमोड, ज्याला मीडियल मोरेन म्हटलं जातं. तिसरं आहे अंत्य हिमोड, ज्याला टर्मिनल मोरेन म्हटलं जातं. मग आता त्या शब्दावरून तुम्हाला कळेल की त्यांचं निक्षेपण कुठे होतंय. तर आता पार्श्व हिमोड जे आहे ते हिमनदीच्या दोन्ही काठावरती किंवा हिमनदीच्या दोन्ही बाजूला त्या बर्फाने वाहून आणलेल्या हिमानी गाळाचं निक्षेपण होतं. मग त्यामध्ये खडकाचे तुकडे असतील, वेगवेगळे पदार्थ असतील, त्यांचं निक्षेपण होऊन तिथे जे काही त्या खडकाचे तुकड्यांचे ढीग तयार होतात त्याला म्हटलं जातं पार्श्व हिमोड, की जे नदीच्या दोन्ही बाजूला तयार होतं. त्यानंतर मध्य हिमोड. मध्य हिमोड कधी तयार होतं? तर जेव्हा 2 हिमनद्या एकमेकांना येऊन मिळतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे 2 हिमनद्या येऊन एकमेकांना मिळतात आणि त्यामुळे जी एक मोठी हिमनदी तयार होते दोन्हींची मिळून, त्या हिमनदीच्या मध्यभागी त्या दोन्ही हिमनद्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे, हिमानी गाळ, बर्फाने वाहून आणलेला गाळ, तो साचतो आणि नदीच्या मध्यभागी एक या गाळाची एक लाईन तयार झालेली दिसून येते. त्याला म्हटलं जातं मध्य हिमोड. लक्षात आलं? मध्य हिमोड. 2 हिमनद्या एकमेकांना मिळाल्यानंतर मोठ्या हिमनदीच्या मध्यभागी मध्य हिमोड तयार होतं. त्यानंतर तिसरं आहे अंत्य हिमोड, की जे हिमनदीच्या अग्रभागात म्हणजे जिथं हिमनदी संपते तिथं ते तयार होतं. म्हणजे हिमनदी जिथे संपते, जिथं वितळायला सुरुवात होते त्या भागात हिमनदीच्या बर्फाने वाहून आणलेला गाळ जो आहे तो साचतो आणि त्यालाच म्हटलं जातं अंत्य हिमोड. लक्षात आलं? हिमोडाचे 3 प्रकार कळले किंवा हिमोड म्हणजे काय कळलं? ओके. मग पुढचं निक्षेपणाचं भूरूप पाहूयात, ते म्हणजे हिमानी गाळाचं मैदान. तर आता हे कुठे तयार होतं बघा. हे देखील हिमनदीच्या अग्रभागात तयार होतं. हे कसं तयार होतं? तर हिमनदी जसजशी उतारावरून खाली येते तसं तिचं तापमान वाढतं आणि अशा एका ठिकाणी येते की जिथे तापमान 0°C पेक्षा जास्त होतं, तिथं हिमनदीतला बर्फ वितळतो आणि तिथं त्या बर्फाने वाहून आणलेले जे खडकाचे तुकडे जे त्या बर्फात गुंतलेले आहेत ते बर्फ वितळल्यानंतर ते तुकडे तिथे पडतात. तिथंच त्याचं निक्षेपण होतं. मग आता काय होतं? तर जसजसं
हिमनदी वितळायला सुरुवात होते तसं ती मागे मागे सरते. म्हणजे आता बघा, जसा उन्हाळा चालू व्हायला लागला, हिमालयामध्ये जर समजा उन्हाळा चालू व्हायला लागला तर तापमान वाढत जाणार आहे आणि त्याच्यामुळे जी हिमरेषा आहे ती हळूहळू वर सरकणार आहे. म्हणजेच हिमनदी जी आहे ती थोडी थोडी मागे सरकणार आहे आणि त्यामुळे ती मागे सरकत सरकत जाताना वाहून आणलेला गाळ जिथे वितळते तिथं टाकते, पुन्हा ती थोडी मागे जाऊन वितळते, तिथे टाकते. असं करत करत अग्रभागात तिने वाहून आणलेल्या गाळाचं संचयन होऊन एक सपाट मैदान तयार होतं आणि त्यालाच म्हटलं जातं हिमानी गाळाचे मैदान. लक्षात आलं? म्हणजे हे कशामुळे तयार होतं तर हिमनदी मागे मागे सरकत गेल्यामुळे अग्रभागात तिने वाहून आणलेल्या हिमानी गाळाचं संचयन होऊन हे मैदान तयार होतं आणि त्याला आपण म्हणतोय हिमानी गाळाचं मैदान. पुढचं तिसरं आहे, त्याला म्हटलं जातं हिमोडगिरी. हिमोडगिरी म्हणजे काय तर या हिमनदीने वाहून आणलेल्या गाळाचं संचयन होऊन टेकडीसारखा एक भाग तयार होतो. म्हणजे उलटी बोट जी असते ना, आपली नाव असते, तर ती नाव उलटी ठेवली अशा आकाराच्या टेकड्या तयार होतात, छोट्या छोट्या छोट्या. तर त्याला म्हटलं जातं हिमोडगिरी. लक्षात येतं? तर या बर्फाने वाहून आणलेल्या गाळाचं संचयन होऊन या हिमोडगिरी तयार होतात. ही झाली हिमानी गाळाची 3 निक्षेपणाची भूरूपे. आता पुढची 3 आहेत ती हिमजलोढाच्या निक्षेपणाची आहेत, ती पाहूयात. त्यामधलं पहिलं हिमोड कटक. आता हिमोड कटक काय आहे बघा, तर जिथे हिमनदीचा शेवट होतो, म्हणजे जिथे हिमनदी वितळायला सुरुवात होते आणि तिथून पाणी वाहतं, तर ते पाणी स्वतःबरोबर काही गाळ वाहून घेतं आणि तो गाळ जो आहे त्या पाण्याने वाहून आणलेला गाळ काही ठिकाणी मार्गामध्ये निक्षेपण येत होतं पुढे येऊन. म्हणजे हिमनदी जिथे वितळते तिथून पाणी तयार होतं, ते पाणी स्वतःबरोबर काही गाळ वाहून आणतं आणि पुढे येऊन त्या गाळाचं निक्षेपण होतं. तर अशा निक्षेपणातून जे काही रांगा तयार होतात त्या गाळाच्या, हिमजलोढ गाळाच्या, तर त्या रांगांना म्हटलं जातं हिमोड कटक. लक्षात आलं? हिमोड कटक कशाला म्हणायचं की हिमनदी वितळल्यानंतर जे पाणी तयार होतं ते पाणी स्वतःबरोबर काहीतरी गाळ घेऊन येतं, त्या गाळाचं निक्षेपण होऊन एक अशी लाईन तयार होते गाळाची, त्या लाईनला आपण म्हणतो, रेषेला म्हणतो हिमोड कटक. लक्षात आलं? पुढचं भूरूप आहे कंकतगिरी. आता कंकतगिरी कशाला म्हणायचं बघा, हे देखील हिमनदी वितळल्यानंतर वाहणाऱ्या पाण्यामुळे तयार होतं आणि हे पाणी स्वतःबरोबर गाळ वाहून येत असताना मार्गामध्ये जर एखादा खडकामध्ये भेगा आढळल्या तर त्या भेगांमध्ये या गाळाचं निक्षेपण होतं. त्या गाळाचं निक्षेपण होत जाऊन जाऊन त्याच्या टेकड्या तयार होतात आणि त्यालाच म्हटलं जातं कंकतगिरी. आता कंकतगिरी कारण का तर पाण्याबरोबर येणारा जो गाळ आहे तो आकाराने लहान असणार आहे, वाळूच्या आकाराचा असतो आणि त्याच्यामुळे त्याच्या टेकड्या या कंकतगिरी म्हणून ओळखल्या जातात. लक्षात आलं? म्हणजे हिमनदी वितळल्यानंतर पाण्याने वाहून आणलेला जो काही हिमजलोढ गाळ आहे तो खडकाच्या भेगेमध्ये साठून छोट्या छोट्या टेकड्या बनतात, त्यांना म्हटलं जातं कंकतगिरी. शेवटचं भूरूप आहे ते आहे हिमजलोढ मैदान. आता हिमजलोढ मैदानामध्येच नावामध्येच सगळं येतं. हिमजलोढ म्हणजे हिमनदी वितळल्यानंतर जे पाणी तयार होतं त्या पाण्याने वाहून आणलेला गाळ आणि त्या गाळाचं संचयन होऊन तयार होणारं मैदान, त्याला आपण म्हणतो हिमजलोढ मैदान. आणि हे मैदान जिथे हिमनदी संपते किंवा जिथे वितळते त्याच्या पुढच्या भागामध्ये पाणी वाहत जाऊन त्या भागामध्ये या हिमजलोढ मैदानाची निर्मिती होते. तर अशा पद्धतीनं ही हिमनदीची काही भूरूपे आपल्याला पाहायला मिळतात. तर या ठिकाणी हिमनदी म्हणजे काय, हिमरेषा म्हणजे काय, या संकल्पना आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. आणि हिमरेषा जी आहे ती उन्हाळ्यामध्ये कुठे असते, हिवाळ्यामध्ये कुठे असते, विषुववृत्त, ध्रुव यानुसार त्याच्यामध्ये काय फरक होतो तेही माहीत पाहिजे, कारण या हिमरेषेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरोबर आहे? त्यानंतर पुढे आपण त्या हिमनदीमुळे तयार होणारी भूरूपे पाहिली की अपक्षरणामुळे कोणती आणि निक्षेपणामुळे कोणती भूरूपे तयार होतात. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर जे काही हिमनदीचा गाळ आहे याच्या बाबतीत मात्र 2 प्रकार पडतात. एक म्हणजे हिमनदीच्या बर्फाने वाहून आणलेला गाळ, ज्याला हिमानी गाळ म्हटलं जातं, आणि एक म्हणजे हिमनदी वितळल्यानंतर जे पाणी वाहतं त्या पाण्याने वाहून आणलेला गाळ, ज्याला हिमजलोढ म्हणतो आपण. तर या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या गाळांचं निक्षेपण होऊन वेगवेगळी भूरूपे तयार होतात, तर ती आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहेत. तर अशा पद्धतीनं या हिमनदीच्या कार्यामुळे तयार होणारी जी भूरूपे आहेत तो आपला भाग या ठिकाणी संपतोय. आणि आता आपल्याला शेवटच्या
एक कारक राहिलेला आहे ज्याची भूरूपे आपल्याला अभ्यासायची आहे.